उन्हाचा पारा 41, 42, 43 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झाला आहे. समजा आपल्याला तहान लागली तर आपण घरी जातो किंवा खिशातले पैसे काढतो आणि दुकानात जाऊन एक थंड पाण्याची बाटली घेतो किंवा थम्सअप घेतो, पेप्सी घेतो, काहीतरी घेतो आणि आपण आपली तहान भागवतो. परंतु जे पक्षी आहे, जे प्राणी आहेत, आता जे घरगुती पाळीव प्राणी आहे त्यांना आपण पाणी देतो, बरोबर की नाही. परंतु जे पक्षी आहे त्यांना आपण पाणी देऊ शकत नाही, ते वणवण करतात. त्याच्यामुळे एक छोटासा तुम्हाला प्रयोग दाखवणार आहे की त्या पक्ष्यांना पाण्याची गरज. एक छोटासा, मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे वर्ष झालं मला त्या गोष्टीसाठी मी ते शोधत होतो वस्तू, आणि काल ती वस्तू माझ्या घरी आली पार्सलने. म्हणजे वस्तू एकदम छोटीशी आहे बघा. हे चिनी मातीची चिमणी आहे, ही जी खेळणी आहे ज्याला आपण खेळणी म्हणू, बरोबर की नाही. तर ही खेळणी आहे, चिनी मातीची आहे, छान अशी सुंदर अशी चिमणी बनवलेली आहे. आणि आता मी या चिमणीला जर वाजवलं, चिमणीचा आवाज असा येतो, कोणी एक जण येऊन असं वाजवू शकता, कारण आता मी खोटं बोलत नाही का. अशी एक जण ये तू ये, तू ये तुम्ही वाजव, जर शिट्टी वाजवतो त्या पद्धतीने आपल्याला वाजवायचं आहे. हा वाजव, वाजताय ना, वाजत आहे. तर आता एक बघा की आता ही चिमणी आहे, ही खेळणी आहे, फक्त निर्जीव खेळणी आहे. ही या निर्जीव खेळणीला सुद्धा आपण पाणी जर दिलं तर ती कशी करते म्हणजे महत्वाचं आहे बरं का. सांगण्याचा उद्देश म्हणजे जर पाणी गेलं पाहिजे आपण या चिमणीला पाणी पाजणार आहोत. आपण पाणी पाजणार म्हणजे आपण त्यात पाणी आपण टाकणार नाही. हे आता तूच ना, आता तूच वाजवला होता नाही का. हा, आता तू आता या चिमणीला आपण पाणी दिलं, तूच वाजवून पाहिजे. बघा म्हणजे आपण काय केलं का, काहीच केलं नाही, परंतु याच निर्जीव चिमणीला आपण पाणी दिलं तर ती कशी करते बघा. बरोबर की नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं, की खेळणं सुद्धा आपल्याला अर्थ हाक देत आहे की मला पाण्याची गरज आहे. आणि तुम्हाला सांगतो की समजा आपण ते एक वाटी पाणी आपण आपल्या घरासमोर जर ठेवलं, वर जर ठेवलं, तर तुम्हाला सांगतो की पक्षी, निसर्ग आणि आपलं मन या तिघांनाही आपण एका वेळी शांत करू शकतो, नाही का. तिघांनाही आपण एका वेळी शांत करू शकतो आपण एक वाटी पाणी ठेवून. त्याच्यामुळे आपण संकल्प करा की पक्ष्यांसाठी एक वाटी आपण पाणी ठेवूया, त्यांच्यासाठी निवारा बांधूया. असं एक सुंदर, एक मला थोडं सांगायचं होतं. मी 1 वर्षापासून हे शोधत